नमस्कार मित्रांनो, आज आपण ज्या काय आपल्या स्पर्धा परीक्षा होतात, तसेच पोलीस भरती या परीक्षेमध्ये जे काय आपल्याला चालू घडामोडी, तसेच आपल्या ज्या स्पर्धा परीक्षा होत असतात त्याच्यामध्ये आपल्याला जे चालू घडामोडी संदर्भात जे काही प्रश्न विचारले जातात, तर त्या चालू घडामोडीमध्ये एक पुरस्कार हा जो घटक आहे, जे विषय आहे, त्या संदर्भातून आपल्याला प्रश्न जे आहेत ते विचारले जातात. तर आज जे आहे ते आपण आपल्या भारतातील सर्वोच्च जे नागरी पुरस्कार आहेत, त्या सर्वोच्च नागरी पुरस्कारासंदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. तर आता यावर्षी म्हणजे वर्ष 2024 साली जो आपला 75व्या प्रजासत्ताक दिन आपण जो काही साजरा केला, त्या दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते, तर फ्रान्स देशाचे जे राष्ट्राध्यक्ष होते माननीय इमॅन्युएल मॅक्रो, हे आपल्या इथे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले होते. तर हे महत्त्वाचं आहे, कोण पाहुणे म्हणून प्रमुख आलेले होते, तर फ्रान्स देशाचे राष्ट्राध्यक्ष माननीय इमॅन्युएल मॅक्रो हे जे आहेत हे या वर्षाचे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले होते. आता आपण बघूया पुरस्कार 2024चे जे आपले सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत, ते आपण आज त्या संदर्भात माहिती बघणार आहोत. तर बघूया आपण की देशाचे सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. त्याच्यानंतर जे पुरस्कार आहेत त्याच्यामध्ये पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या 3 श्रेणीमध्ये जे आहेत हे पुरस्कार दिले जातात. त्याच्यामध्ये कला, सामाजिक कार्य, विज्ञान, अभियांत्रिकी, त्याच्यानंतर व्यापार आणि उद्योग, वैद्यकीय आणि साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इत्यादी विविध शाखांमध्ये हे पुरस्कार जे आहेत ते दिले जातात. असामान्य आणि विशिष्ट सेवेसाठी जे आहेत ते पद्मविभूषण दिला जातो आणि उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी पद्मभूषण आणि कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी पद्मश्री हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या पुरस्कारांची जी आहे ती घोषणा केली जाते आणि हे पुरस्कार जे आहेत ते राष्ट्रपतींच्या हस्ते दरवर्षी मार्च-एप्रिलच्या सुमारास म्हणजे राष्ट्रभवनात आयोजित समारंभात प्रदान केले जातात. तर यावर्षी जे आहेत ते वर्ष 2024 साठीचे 132 पद्म पुरस्कार जाहीर झालेले आहेत. त्याच्यामध्ये 5 जे आहेत ते पद्मविभूषण पुरस्कार आहेत आणि 17 पद्मभूषण पुरस्कार आहेत आणि 110 जे आहेत ते पद्मश्री पुरस्कार आहेत. याच्यामध्ये जे आहेत ते एन.आर.आय म्हणजे परदेशी व्यक्तींना जे आहेत ते 8 पुरस्कार जाहीर झालेले आहेत. तसेच महिलांना एकूण 30 पुरस्कार जाहीर झालेले आहेत आणि मरणोत्तर जे स्वर्गीय झालेले आहेत त्या व्यक्तींना जे आहेत त्या एकूण 9 व्यक्तींना पुरस्कार जाहीर झालेले आहेत. तर त्यांच्या संदर्भात आज आपण माहिती बघूया. तसेच आता आपण जे आहे ते सुरुवातीला यावर्षीचे जे भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेले आहेत त्याच्या संदर्भात बघूया. तर बिहार राज्याचे माजी मुख्यमंत्री जननायक श्री स्वर्गीय कर्पूरी ठाकूर यांना जो आहे तो 23/1/2024 रोजी भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याच्यानंतर दुसरे जे आहेत ते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याच्यानंतर तिसरे जे आहेत ते आर्थिक सुधारणेचे प्रणेते माजी पंतप्रधान श्री पी.व्ही. नरसिंह राव यांना भारतरत्न हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याच्यानंतर चौथे जे आहेत ते शेतकऱ्यांचे तारणहार माजी पंतप्रधान श्री चौधरी चरण सिंग शेतकऱ्यांचे तारणहार माजी पंतप्रधान श्री चौधरी चरण सिंह यांना जो आहे तो भारतरत्न हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याच्यानंतर पाचवे जे आहेत ते हरित क्रांतीचे जनक M.S. स्वामीनाथन म्हणजे त्यांचं जे नाव आहे ते मोनकोंबू शिवसाबन स्वामीनाथन यांना भारतरत्न हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर यावर्षी एकूण 5 भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेले आहेत. तर ते इथं आपण बघितले 5 भारतरत्न पुरस्कार जे आहेत ते जाहीर झालेले आहेत. आता पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे जे पुरस्कार आहेत या संदर्भात आपण माहिती बघूया. वर्ष 2024 साठीचे 132 पद्म पुरस्कार जे आहेत ते जाहीर झालेले आहेत. त्याच्यामध्ये पद्मविभूषण 5,
भूषण 17 आणि पद्मश्री 110. याच्यामध्ये 30 महिला परदेशी नागरिक किती आहेत तर 8 आणि मरणोत्तर किती आहेत तर 9 जे आहेत ते मरणोत्तर पुरस्कार जाहीर झालेले आहेत. म्हणजेच जे अतुलनीय असं कार्य केलेल्या व्यक्तींना हे पुरस्कार दिले जातात. आता आपण बघूया इथं पद्मविभूषण पुरस्कार कोणकोणाला देण्यात आलेले आहेत त्यांच्या संदर्भात आपण माहिती बघू, म्हणजेच त्यांचे नाव आणि त्यांचं क्षेत्र आणि त्यांचं राज्य या संदर्भात आपण माहिती बघूया. तर पद्मविभूषण जे आहे ते माजी राष्ट्रपती श्री एम व्यंकय्या नायडू यांना सामाजिक सेवा आणि राजकारण या क्षेत्रासाठी जे आहे ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांचं राज्य कुठलं आहे तर आंध्र प्रदेश. त्याच्यानंतर दुसरा पुरस्कार म्हणजे 2 नंबरच्या व्यक्ती आहेत त्यांना अभिनेत्री वैजयंतीमाला यांचं क्षेत्र आहे कला आणि त्यांचं राज्य कुठलं आहे तर तामिळनाडू. त्याच्यानंतर अभिनेता कोनिंडेला चिरंजीवी यांचे क्षेत्र आहे कला आणि त्यांचे राज्य आहे आंध्र प्रदेश. तर यांना जो आहे तो पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. तसेच प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम यांचे क्षेत्र आहे कला आणि त्यांचे राज्य कुठलं आहे तर तामिळनाडू. तर त्यांना जे आहे ते पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. तसेच बिंदेश्वर पाठक स्वर्गीय बिंदेश्वर पाठक यांना मरणोत्तर समाजसेवा या क्षेत्रासाठी पद्मविभूषण हा पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि त्यांचं राज्य कुठलं आहे तर बिहार हे त्यांचं राज्य आहे. आता पद्मभूषण जे पुरस्कार आहेत ते एकूण 17 जणांना जाहीर झालेले आहेत, म्हणजे 17 व्यक्तींना जाहीर झालेले आहेत. तर त्यांची आपण नावं, त्यांचं क्षेत्र आणि त्यांचं राज्य बघूया. तर इथं आपण बघूया की सुप्रसिद्ध राजकीय ज्येष्ठ नेते उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांना जे आहे ते त्यांचे क्षेत्र आहे पब्लिक अफेअर्स आणि राजकारण. महाराष्ट्र राज्याचे आहेत ते त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याच्यानंतर सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त उर्फ दत्तात्रेय अंबादास मयाळू यांचं क्षेत्र आहे कला, राज्य आहे महाराष्ट्र. तसेच संगीतकार प्यारेलाल शर्मा यांचे क्षेत्र आहे कला आणि राज्य महाराष्ट्र. हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर श्री अश्विन बालचंद मेहता यांचं क्षेत्र आहे वैद्यकीय, राज्य महाराष्ट्र. आणि 5वे आहेत ते श्री कुंदन व्यास जन्मभूमी वृत्तपत्र समूहाचे मुख्य संपादक, त्यांचं क्षेत्र आहे साहित्य शिक्षण आणि पत्रकारिता, राज्य महाराष्ट्र. तसेच 6वे आहेत ज्येष्ठ पत्रकार होमोरजसी एन कामा यांचे क्षेत्र आहे साहित्य शिक्षण आणि पत्रकारिता, राज्य महाराष्ट्र. तर महाराष्ट्रातील 6 जणांना जो आहे तो पद्मभूषण हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर हे जे आहे हे आपल्याला जोड्या लावा किंवा सिंगल लाईन म्हणून प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्याच्यासाठी हे आपण जे आहे ते इथं ही माहिती घेतलेली आहे. तसेच अभिनेता श्री मिथुन चक्रवर्ती यांचे क्षेत्र आहे म्हणजेच कला. अभिनेता मिथुन चक्रवर्ती कला या क्षेत्रासाठी त्यांना आणि त्यांचे राज्य आहे ते पश्चिम बंगाल. श्री सत्यव्रता मुखर्जी मरणोत्तर स्वर्गीय सत्यव्रता मुखर्जी यांना मरणोत्तर पब्लिक अफेअर्स यासाठी म्हणजेच त्यांचे जे क्षेत्र आहे ते पब्लिक अफेअर्स हे आहे आणि राज्य कुठलं आहे तर पश्चिम बंगाल. श्रीमती उषा उत्थुप यांचे क्षेत्र आहे कला आणि राज्य आहे पश्चिम बंगाल. माननीय न्यायमूर्ती स्वर्गीय एम फतिमा बिवी यांना जो आहे तो मरणोत्तर पब्लिक अफेअर्स आणि त्या जे आहेत त्या पहिल्या न्यायमूर्ती होत्या. त्यांचं राज्य जे आहे ते कुठलं होतं तर केरळ. कुठलं राज्य आहे तर केरळ. यांना हा पुरस्कार म्हणजेच पद्मभूषण हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. श्री ओलनचेरी राज गोपाल यांना पब्लिक अफेअर्स, राज्य कुठलं आहे तर केरळ. श्री सीताराम जिंदाल यांना व्यापार व उद्योग आणि राज्य कर्नाटक. डॉक्टर श्री तेजस मधुसूदन पटेल क्षेत्र वैद्यकीय आणि राज्य कुठलं आहे तर गुजरात. आणि श्री तोंगदम रिनपोचे यांना मरणोत्तर म्हणजेच हे कुठले आहेत तर लडाख
आणि स्पिरिच्युअलिझम्स याच्यासाठी जो आहे तो त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याच्यानंतर 15वे जे आहेत ते डॉक्टर श्री चंदेश्वर प्रसाद ठाकूर यांचं क्षेत्र कुठलं आहे तर वैद्यकीय आणि राज्य कुठलं आहे तर बिहार. श्री विजयकांत म्हणजे स्वर्गीय श्री विजयकांत यांना मरणोत्तर कला या क्षेत्रासाठी पद्मभूषण हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्यांचं राज्य कुठलं आहे तर तामिळनाडू. आणि श्री योंग लियू हे व्यापार आणि उद्योग यांच्यासाठी या क्षेत्रासाठी जे आहे ते त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि ते तैवान म्हणजेच हे जे आहेत ते परदेशी नागरिक आहेत, तैवान या देशाचे आहेत, तर त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हे जे आहेत हे पद्मभूषण पुरस्कार आपण 17 जणांना जे काही मिळालेले आहेत त्या संदर्भात आपण माहिती बघितली. आता पद्मश्री हे जे पुरस्कार आहेत ते एकंदरीत 110 जणांना मिळालेले आहेत. तर आपल्या महाराष्ट्रातील किती जणांना मिळालेले आहेत ते आपण बघूया. डॉक्टर श्री मनोहर कृष्णा डोळे यांचं क्षेत्र आहे वैद्यकीय आणि ते नेत्रतज्ञ आहेत, राज्य महाराष्ट्र. डॉक्टर श्री चंद्रशेखर महादेवराव मेश्राम हे मेंदुरोग तज्ज्ञ, वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीचे विश्वस्त म्हणून त्यांनी जे आहे ते काम केलेलं आहे. त्यांचं वैद्यकीय म्हणजेच मेंदुरोग तज्ज्ञ, राज्य महाराष्ट्र. आणि बँकर श्रीमती कल्पना मोरपारिया यांचं क्षेत्र आहे व्यापार आणि उद्योग, राज्य महाराष्ट्र. ज्येष्ठ समाजसेवक शंकर बाबा पुंडलिकराव पापळकर, दिव्यांग आणि अनाथ मुलांचे आधारवड म्हणून त्यांची त्यांची जी आहे ती ओळख आहे. त्यांचे क्षेत्र आहे सामाजिक कार्यकर्ते आणि राज्य आहे महाराष्ट्र. त्याच्यानंतर 5वे जे आहेत ते महाराष्ट्रातील 5वे व्यक्ती आहेत त्यांना आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक श्री उदय विश्वनाथ देशपांडे यांना क्रीडा या क्षेत्रासाठी जो आहे तो पद्मश्री हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्यांचे राज्य आहे महाराष्ट्र. त्याच्यानंतर माननीय जहीर काझी यांना जे आहे ते साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी जो आहे तो पद्मश्री हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे आणि राज्य आहे महाराष्ट्र. तर अशा प्रकारे मित्रांनो हे जे आहेत ते आपल्या महाराष्ट्रातील ज्या व्यक्ती आहेत म्हणजेच महाराष्ट्रातील जे मान्यवर आहेत त्या मान्यवरांना हे जे पुरस्कार आहेत ते जाहीर झालेले आहेत. तर ते आपण इथं बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये डॉक्टर श्री मनोहर कृष्णा डोळे, डॉक्टर श्री चंद्रशेखर महादेवराव मेश्राम, बँकर श्रीमती कल्पना मोरपारिया आणि ज्येष्ठ समाजसेवक शंकर बाबा पुंडलिकराव पापळकर आणि आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक श्री उदय विश्वनाथ देशपांडे आणि माननीय जहीर काझी यांना म्हणजेच महाराष्ट्रात जे आहे ते 6 जणांना जो आहे तो यावर्षी पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि आता 7वे म्हणजेच गोवा राज्यातील श्री संजय अनंत पाटील यांना जे आहे ते कृषी या क्षेत्रासाठी पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता आपण बघूया गुजरात राज्यातील ज्या व्यक्तींना मिळालेले आहेत पुरस्कार त्यांच्या संदर्भात माहिती बघूया. श्री रघुवीर चौधरी यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी, त्याच्यानंतर डॉक्टर श्री यजदी मानेकशा इटालिया यांचं जे क्षेत्र आहे ते वैद्यकीय क्षेत्र आहे. भारताचा पहिला सिकल सेल ॲनेमिया नियंत्रण कार्यक्रम विकसित करण्यासाठी त्यांनी महत्त्वाचं असं योगदान दिलेलं आहे. त्याच्यासाठी त्यांना जो आहे तो हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर हे गुजरात राज्यासंदर्भात आपण आता माहिती बघतोय. त्याच्यानंतर श्री हरीश नायक स्वर्गीय श्री हरीश नायक यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांचे क्षेत्र आहे साहित्य आणि शिक्षण. श्री दयाल मावजीभाई परमार, श्री डॉक्टर दयाल मावजीभाई परमार यांचं जे क्षेत्र आहे ते वैद्यकीय क्षेत्र आहे, राज्य गुजरात. आणि श्री जगदीश लाभशंकर त्रिवेदी
यांचं जे क्षेत्र आहे ते कला आणि राज्य कुठलं आहे तर गुजरात. तर एकंदरीत हे जे आहेत हे आपण गुजरात राज्यासंदर्भात आपण माहिती बघितली. तर त्याच्यामध्ये जे आहेत ते 5 व्यक्तींना जे आहेत ते पुरस्कार मिळालेले आहेत. याच्यामध्ये 2 वैद्यकीय, 2 साहित्य आणि 1 कला. तर या क्षेत्रामध्ये अतुलनीय अशी कामगिरी केल्याबद्दल त्यांना जे आहे ते हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत. आता आपण उत्तर प्रदेश राज्यासंदर्भात माहिती बघूया. उत्तर प्रदेशमध्ये माननीय खलील अहमद यांना कला या क्षेत्रासाठी, त्याच्यानंतर नसीम बानो त्यांचं पण क्षेत्र आहे कला. श्री रामचेत चौधरी यांचं जे क्षेत्र आहे ते विज्ञान आणि अभियांत्रिकी. तसेच डॉक्टर श्री राधाकृष्ण धीमन यांचं क्षेत्र आहे वैद्यकीय. श्री राजाराम जैन यांचं क्षेत्र आहे साहित्य आणि शिक्षण. श्री गौरव खन्ना यांचं क्षेत्र आहे खेळ. आणि श्री सुरेंद्र मोहन मिश्रा या म्हणजे स्वर्गीय श्री सुरेंद्र मोहन मिश्रा यांना मरणोत्तर कला या क्षेत्रासाठी पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर डॉक्टर श्री राधेश्याम पारिक यांना वैद्यकीय या क्षेत्रासाठी पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तसेच श्री नवजीवन रस्तोगी यांना साहित्य आणि शिक्षण. तसेच श्री गोदावरी सिंग यांना कला या क्षेत्रासाठी आणि श्रीमती उर्मिला श्रीवास्तव यांना जे आहे ते कला या क्षेत्रासाठी पद्मश्री पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. आणि श्री बाबूराम यादव यांना जो आहे तो कला या क्षेत्रासाठी पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर एकंदरीत उत्तर प्रदेश या राज्यामध्ये जे आहेत ते 12 व्यक्तींना म्हणजे 12 जणांना जो आहे तो हा पुरस्कार पद्मश्री हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आपण बघूया तामिळनाडू या राज्यामध्ये जे आहेत ते किती जणांना देण्यात आलेले पद्मश्री हा पुरस्कार. तर श्री भद्रापन्नम यांना कला या क्षेत्रासाठी. तसेच श्रीमती ज्योत्स्ना चिन्नप्पा यांना खेळ. त्याच्यानंतर श्री जो डी क्रूज यांना साहित्य आणि शिक्षण. आणि चौथे आहेत श्रीमती जी नचियार यांना वैद्यकीय. आणि 5वे जे आहेत ते श्री शेषमपत्ती टी शिवलंगम यांना कला या क्षेत्रासाठी जे आहेत ते पुरस्कार पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर तामिळनाडू या राज्यातील जे आहेत ते 5 व्यक्तींना जे आहेत ते पुरस्कार जाहीर झालेले आहेत. त्याच्यामध्ये कला जे आहेत ते 2 व्यक्तींना आणि साहित्य आणि शिक्षण 1 व्यक्तीला. त्याच्यानंतर वैद्यकीय आणि खेळ. तर अशा प्रकारे हे आपण तामिळनाडू या राज्याची संदर्भातील म्हणजे ज्या व्यक्तींना पुरस्कार जाहीर झालेले आहेत त्यांच्या संदर्भात आज आपण इथं माहिती बघितली. आता आपण बघूया मध्य प्रदेश या राज्यासाठी. मध्य प्रदेश मध्ये आहेत 1 नंबर श्री कालूराम बामनिया यांना कला या क्षेत्रासाठी पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. तसेच 2 नंबर श्री सत्येंद्र सिंह लोहिया खेळ या क्षेत्रासाठी. श्री भगवतीलाल राजपुरोहित यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी. आणि श्री ओम प्रकाश शर्मा यांना कला या क्षेत्रासाठी जो आहे तो पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. म्हणजे मध्य प्रदेशचे जे आहेत ते एकूण मध्य प्रदेशचे आपण आता इथं बघितले. त्याच्यानंतर आता आपण बघूया छत्तीसगडमध्ये 3 व्यक्ती म्हणजे श्री रामलाल बारेट यांना कला या क्षेत्रासाठी. श्री जगदेश्वर यादव यांना सामाजिक कार्य. डॉक्टर श्री हेमचंद माझी यांना वैद्यकीय क्षेत्रासाठी जो आहे तो पुरस्कार म्हणजेच पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. आता आपण बघूया पश्चिम बंगाल या राज्यातील व्यक्तींचं म्हणजे पश्चिम बंगाल राज्यातील 1 श्रीमती गीता रॉय बर्मन यांना कला क्षेत्रासाठी. श्रीमती तकदीरा बेगम यांना कला या क्षेत्रासाठी. त्याच्यानंतर श्री नारायण चक्रवर्ती यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी या क्षेत्रासाठी. तसेच श्री रतन कहर यांना कला म्हणजेच लोकगायक या क्षेत्रासाठी जे आहे तो पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याच्यानंतर श्री दुखू मांझी ह्या जे आहेत त्या हे जे आहेत ते सामाजिक कार्य
करते आहेत ते आदिवासी पर्यावरण विषयक चळवळ हिचे त्या परिसरातील जे आहेत त्यांनी महत्त्वाचं सहकार्य केलेले आहे, त्याच्यासाठी त्यांना हा पुरस्कार जो आहे म्हणजे पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याच्यानंतर श्री सनातन रुद्रपाल यांना कला या क्षेत्रासाठी, श्री एकलव शर्मा यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी या क्षेत्रासाठी, श्री नेपालचंद्र सूत्रधार म्हणजेच श्री स्वर्गीय नेपालचंद्र सूत्रधार यांना मरणोत्तर कला या क्षेत्रासाठी जो आहे तो पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण इथं पश्चिम बंगाल या राज्यासंदर्भात माहिती बघितली. तर पश्चिम बंगालमधील किती महोदयांना हा पुरस्कार मिळालेला आहे तर 8, बरोबर. आता आसाम या राज्यासंदर्भात आपण बघूया. आसाम मध्ये एक श्री पार्वती बारोहा ह्या देशातील पहिला म्हणजेच देशातील जे आहेत त्या पहिल्या महिला माहूत आहेत आणि त्यांचं सामाजिक कार्य त्यांच्यासाठीच त्यांना जो आहे तो हा पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याच्यानंतर दुसरे जे आहेत ते श्री सर्वेश्वर बसू मारताया यांना कृषी या क्षेत्रासाठी आणि श्री द्रोणा भुयान यांना कला या क्षेत्रासाठी जो आहे तो पुरस्कार जाहीर झालेला आहे. आता हिमाचल प्रदेश या राज्यातील श्री सोमदत्त भट्टू यांना कला या क्षेत्रासाठी जो आहे तो पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याच्यानंतर केरळ या राज्यामध्ये जे आहेत ते एकंदरीत सहा महोदयांना जे आहेत ते पुरस्कार जाहीर झालेले आहेत. त्याच्यामध्ये श्री सत्यनारायण बेलेरी यांना कृषी या क्षेत्रासाठी, श्री दुसरे जे आहेत ते श्री पक्कारावूर चिथरण नमबोडीरीपद यांना जो आहे तो मरणोत्तर साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याच्यानंतर श्री नारायण ईपी यांना कला या क्षेत्रासाठी, त्याच्यानंतर श्री मुनी नारायण प्रसाद चौथे जे आहेत त्यांना कोण आहेत तर श्री मुनी नारायण प्रसाद यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी, आणि श्रीमती अस्वेती थिरुनल गौरी लक्ष्मी बाई थामपुरती यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी, आणि सहावे जे आहेत ते श्री बाळकृष्णन सदनाम पुथिया विट्टील यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी जे आहेत ते पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले आहेत. तर एकंदरीत केरळ या राज्याचे किती तर 6 जणांना जे आहेत ते पुरस्कार म्हणजेच जाहीर झालेले आहेत. आता आपण बघूया बिहार या राज्यातील किती व्यक्तींना. बिहार या राज्यातील एकंदरीत 4 व्यक्तींना जे आहेत म्हणजे 4 महोदयांना जे आहेत ते पद्मश्री हे पुरस्कार जाहीर झालेले आहेत. त्याच्यामध्ये एक श्री अशोक कुमार बिस्वास यांना कला या क्षेत्रासाठी, दुसरे जे आहेत ते श्री सुरेंद्र किशोरे यांना साहित्य शिक्षण आणि पत्रकारिता या क्षेत्रासाठी, तिसरे आहेत श्री रामकुमार मलिक यांना कला या क्षेत्रासाठी, आणि चौथे जे आहेत ते श्रीमती शांतीदेवी पासवान आणि शिवन पासवान म्हणजेच यांना जो आहे तो जॉईंट पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर त्यांना जो आहे तो कला या क्षेत्रासाठी हा पुरस्कार जाहीर म्हणजेच झालेला आहे. पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण हे बिहारचे बघितले. आता आपण बघूया कर्नाटक या राज्यातील जे आहेत ते 8 जणांना म्हणजेच आता श्री रोहन मचंदा बोपन्ना यांना खेळ या क्षेत्रासाठी, हे महत्त्वाचं आहे, रोहन मचंदा बोपन्ना यांना खेळ या क्षेत्रासाठी. तर हे आपण विशेष लक्षात ठेवणे महत्त्वाचं आहे, कारण 2024 मध्ये हा प्रश्न येऊ शकतो आपल्याला. त्याच्यानंतर डॉक्टर श्रीमती प्रेमा धनराज 2 नंबर डॉक्टर श्रीमती प्रेमा धनराज यांना जे आहे ते वैद्यकीय क्षेत्रासाठी म्हणजेच ज्यावेळेस जळालेल्या व्यक्तींवर पुनर्रचना शस्त्रक्रिया करण्यासाठी विशेष असं त्यांनी या क्षेत्रामध्ये जे आहे ते योगदान दिलेले आहे, त्याच्यासाठी त्यांना पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याने तिसरे जे आहेत ते श्रीमती अनुपमा होसकेरे यांना कला या क्षेत्रासाठी, आणि चौथे जे आहेत ते श्रीधर माकम कृष्णमूर्ती आणि त्यांना जे आहेत ते त्यांच्या पण कला
यासाठीच आहे. आणि 5 श्री के.एस. राजन्ना यांना सामाजिक कार्यासाठी. सामाजिक कार्यासाठी तसेच डॉक्टर श्री चंद्रशेखर चन्नपत्न राजमनसर यांना जे आहे ते वैद्यकीय या क्षेत्रासाठी आणि श्री सोमण्णा यांना सामाजिक कार्य या क्षेत्रासाठी आणि 8वे जे आहेत ते श्रीमती शशी सोनी यांना व्यापार आणि उद्योग या क्षेत्रासाठी. म्हणजेच एकंदरीत 8 व्यक्तींना जे आहेत ते कर्नाटक राज्यातील व्यक्तींना जे आहेत ते पद्मश्री हे पुरस्कार जाहीर झालेले आहेत. आता त्रिपुरा या राज्यातील किती व्यक्तींना पुरस्कार हे पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झालेला आहे तर 1 श्रीमती स्मृती रेखा चकमा यांना कला या क्षेत्रासाठी आणि 2 श्री चिंतरंजन देबराम यांना अध्यात्मवाद याच्यासाठीच आहे तो पुरस्कार जाहीर झालेला आहे. म्हणजे आणि आता आपण बघूया तेलंगणा या राज्यामध्ये 1 नंबर श्री ए वेलू आनंदचारी यांना कला या क्षेत्रासाठी. 2 श्री दसरी कोंडप्पा यांना कला या क्षेत्रासाठी आणि 3 श्री गड्डाम सामाईहल यांना कला या क्षेत्रासाठी आणि 4 श्री केस्थवथ सोमलाल यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी आणि 5वे जे आहेत ते श्री केरला विठ्ठलाचार्य यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी जे आहेत ते म्हणजेच या क्षेत्रामध्ये महत्त्वाचं असं योगदान दिल्यामुळे त्यांना पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. आता राजस्थान या राज्यातील व्यक्तींसंदर्भात आपण बघूया. 1 नंबर श्री जानकीलाल यांना कला या क्षेत्रासाठी. 2 आहेत ते अली मोहम्मद आणि छानी मोहम्मद यांना म्हणजेच 2 जण मिळून 1 पुरस्कार देण्यात आलेला आहे ते कला या क्षेत्रासाठी. आणि 3 श्री लक्ष्मण भट्ट तेलंग यांना कला या क्षेत्रासाठी आणि 4 जे आहेत ते श्रीमती माया टंडन यांना सामाजिक कार्य या क्षेत्रासाठी जे आहेत ते पुरस्कार जाहीर झाले. म्हणजे आपला पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. आता उत्तराखंड या राज्यामध्ये श्री यशवंत सिंह कटोच यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याच्यानंतर अंदमान आणि निकोबार श्रीमती के चेल्लामल्ल यांना कृषी या क्षेत्रासाठी. तसेच जम्मू काश्मीरमध्ये गुलाम नबी दार यांना कला या क्षेत्रासाठी आणि श्री रोमलू राम यांना कला या क्षेत्रासाठी. त्याच्यानंतर हरियाणा या राज्यामध्ये श्री महाबीर सिंह गुड्डू यांना कला या क्षेत्रासाठी. तसेच दुसरे आहेत ते श्री हरी ओम यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी या क्षेत्रासाठी आणि 3 श्री रामचंद्र सिंह विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रासाठी. तसेच 4 जे आहेत ते श्री गुरविंदर सिंह यांना सामाजिक कार्य. तर अशा प्रकारे यांना जे आहेत ते पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. आता आपण इथं बघूया अरुणाचल प्रदेशमध्ये श्रीमती यांग जमोह लेंगो यांना कृषी या क्षेत्रासाठी आणि 2 जे आहेत ते श्रीमती उमा महेश्वरी डी यांना जो आहे तो कला या क्षेत्रासाठी. म्हणजेच कला या क्षेत्रामध्ये त्यांनी अतुलनीय असं कार्य केल्यामुळे त्यांना पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. आता पुढचा राज्य आहे सिक्कीम या राज्यातील श्री जॉर्डन लेपचा यांना कला या क्षेत्रामध्ये अतुलनीय असं काम केल्यामुळे त्यांना जो आहे तो पद्मश्री हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर ओडिशा या राज्या संदर्भात आपण बघूया. आता ओडिशामध्ये श्री विनोद महाराणा, त्याच्यानंतर 2 नंबर श्री भागवत प्रधान, 3 श्री विनोद कुमार पाजोयत आणि 4 आहेत श्री गोपनाथ स्वेन. तर 4 जणांना जे आहेत ते त्यांचं जे क्षेत्र आहे ते कला हे क्षेत्र आहे. त्याच्यानंतर झारखंडचं आपण बघूया. झारखंडमध्ये श्रीमती पौर्णिमा महतो हे यांना जे आहेत ते खेळ यांचं क्षेत्र आहे खेळ आणि श्रीमती चामी मुर्मू
दुसऱ्या जे आहेत ते श्रीमती चामी मुर्मू, हे सामाजिक कार्य, आदिवासी पर्यावरणवादी चळवळ संदर्भात त्यांनी महत्त्वाचं असं कार्य केलेलं आहे. त्यासाठी त्यांना पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. आता दिल्ली संदर्भात आपण बघूया. 1 नंबर श्रीमती किरण नाडर यांना कला त्यांचं क्षेत्र आहे कला. आणि 2 नंबर श्री शैलेश नायक, त्यांचं क्षेत्र आहे विज्ञान आणि अभियांत्रिकी. 3 नंबर श्री हरबिंदर सिंग यांचं जे क्षेत्र आहे ते खेळ. तर यांना पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. आता पंजाब श्रीमती 1 नंबर श्रीमती निर्मल ऋषी यांना कला त्यांचे क्षेत्र आहे कला. 2 श्री प्राण संबरवाल यांचं पण क्षेत्र आहे कला. तर या क्षेत्रामध्ये त्यांनी म्हणजेच महत्त्वाचं म्हणजे अतुलनीय असं काम केल्यामुळे त्यांना जे आहे त्या हा पुरस्कार घोषित झालेला आहे. त्याच्यानंतर मिझोराम या राज्यामध्ये श्रीमती संगथान किमा सामाजिक कार्य. मणिपूर श्री माचिहम सासा कला आणि नागालँड श्रीमती सनोवामुहो सामाजिक कार्य. मेघालय श्रीमती सिल्बी पसाह कला या क्षेत्रासाठी म्हणजेच यांना जे आहे ते पद्मश्री हे पुरस्कार जाहीर झालेले आहेत. आता परदेशी जे व्यक्ती आहेत त्या संदर्भात आपण माहिती बघूया. हे महत्त्वाचा विषय आहे. इथं रेजवाना चौधरी बनैया यांना जे आहे तर कला या क्षेत्र त्यांचे क्षेत्र जे आहे ते कला आहे. आणि त्यांचा देश कोणता आहे तर बांगलादेश. त्या बांगलादेशच्या नागरिक आहेत, परंतु त्यांना जे आहेत आपला पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि त्याच्यानंतर 2 म्हणजेच एकंदरीत तिथं फ्रान्सचे जे किती व्यक्ती आहेत तर 4 व्यक्ती आहेत. त्या फ्रान्सच्या 4 व्यक्तींना पद्मश्री हा जो पुरस्कार आहे तो जाहीर झालेला आहे. त्याच्यामध्ये एम शेरलेट शोपिन्स यांना म्हणजेच योगा या क्षेत्रात त्यांचं जे क्षेत्र आहे ते योगा. आणि श्री पेरेसेल्वियन फिलिझोट यांना लिटरेचर आणि एज्युकेशन. आणि श्री फ्रेड नेग्रेट यांना लिटरेचर आणि एज्युकेशनसाठी. आणि 5वे जे आहेत ते श्री किरण व्यास यांना योगा या क्षेत्रासाठी जे आहे म्हणजे त्यांचं जे क्षेत्र आहे तर हे आहे. इथं आपण बघितलं तर फ्रान्स हे 4 महत्त्वाचे आहेत. आणि त्याच्यानंतर श्री शशिधरन मुथुवेल यांचं जे क्षेत्र आहे ते पब्लिक अफेअर्स पापुआ न्यू गिनी या देशाचे ते आहेत. आणि श्री रवी प्रकाश सिंग यांचं सायन्स अँड टेक्नॉलॉजी संदर्भात म्हणजेच. आणि ते त्यांचं राज्य कुठलं आहे तर त्यांचा देश कुठला आहे तर मेक्सिको या देशाचे ते नागरिक आहेत. तर अशा प्रकारे इथं आपण हे जे आहेत हे पद्मश्री 7 आणि 1 जो आहे तो तैवान या देशाचे जे नागरिक आहेत त्यांना जो काही पुरस्कार मिळालेला आहे त्यांच्या संदर्भात आपण इथं माहिती बघितलेली आहे. तर महत्त्वाचं जे आहे ते आपल्या महाराष्ट्रासंदर्भात इथं 17 श्री योंग लियू व्यापार आणि उद्योग यांचा देश कुठला आहे तर तैवान. तर अशा प्रकारे हे जे आहेत ते आपल्या भारतातील वर्ष 2024 साठीचे जे सर्वोच्च पुरस्कार आहेत त्या संदर्भात आज आपण इथं माहिती बघितली. तर आपल्याला जोड्या लावा किंवा सिंगल प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतो. त्याच्यासाठी आपण हे बघावे. आता इथं आपण थोडक्यात माहिती बघूया की 50वा भारतरत्न पुरस्कार म्हणजे जे काही आपल्या इथं भारतरत्न पुरस्कार या वर्षाचे जे जाहीर झालेले आहे.